काल बीजेपीचो एक पयलींचो लिडर आनी बीजेपीचो मंत्री जो आसलो पांडुरंग मुडकेकर बाब, ताणें स्टेटमेंट केलो, सामको सिरियस स्टेटमेंट केलो की ताणें आपले स्वताच्या कामा खातीर कसले फायल्स क्लियर करपा खातीर 20 लाख रुपया 15 लाख रुपया एका मिनिस्टराक ब्रायब पे करची पडली. हो गंभीर आरोप ताणें केलो अशे वेळार जे वेळार बीजेपीचो नॅशनल लिडर BL संतोष गोंयान आसलो. आनी म्हाका दिसता ताणें BL संतोषाकूय एका तरी ताजे कडेन मिटींग करूनच भायर येवन ताणें हो आरोप मिडियाच्या मुखार केला. सो आमकां खात्री आसा की ताणें तें नांव कोण तो मंत्री हें BL संतोषाकूय सांगलां आसतलें. त्याच प्रमाणे म्हाका दिसता मुख्यमंत्री आनी बाकीच्यांकूय कळ्ळां आसतलें. पयलीं म्हणल्यार क्रिटिसायज करता आमी स्ट्रॉंगली बीजेपी सरकाराक की इमिजिएटली आज 24 वरां जायत आयलीं हे घटनेक, जाल्यार अजून पर्यंत ताजेर कसलेच बीजेपीच्या सायडींच्यान ऑफिशियल म्हणल्यार जे स्टेप जाय आसले सरकाराच्या सायडींच्यान इमिजिएटली FIR रजिस्टर जावपाक जाय आसली. कित्याक ही सारकी तुमचोच बीजेपीचो मंत्री सांगता की आपणें आतां कॅबिनेटान आसलेल्या मंत्र्याक 15-20 लाख रुपया ब्रायब दिल्या. ही सामकी गंभीर गजाल आसा. पण आमी पळयलां की अजून पर्यंत कसलीच FIR रजिस्टर जाल्ली ना. आमी गव्हर्नराक पत्र बरोवन रिक्वेस्ट केला की CBI इन्क्वायरी ऑर्डर करची, कित्याक हातून जो कंप्लेनंट आसा जाणें एलिगेशन केला तो एक एक्स फॉर्मर मिनिस्टर जावन आसा आनी जे मनशाचेर आरोप जाला तो कॅबिनेटाचो मंत्री जावन आसा. त्या खातीर पुलीस कितले सिरियसनेसान इन्व्हेस्टिगेट करतले हो एक प्रश्न निर्माण जाता. आनी हे कारणां खातीर CBI इन्क्वायरी ही नेसेसरी दिसता, कित्याक एक सेंट्रल एजन्सी इम्पार्शियल इन्व्हेस्टिगेशन करपाची आशा आमी बाळगूंक शकता. ऑल्दो आमकां खबर आसा की ज्यो सेंट्रल एजन्सीज आसा तांकां हें सरकार कशें वापरता. आतां सगळ्यान एक जे गजाल कॉन्ट्रास्ट हातून जो दिसलो तो म्हणल्यार नरेंद्र मोदी दिल्ली बसला प्रायम मिनिस्टर आनी तो बीजेपीचो सगळ्यान व्हडलो लिडर. तो सांगता ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणून. आनी हांगा गोंयान बीजेपीचे भ्रष्टाचाराचे गटार व्हांवता ते ओव्हरफ्लो जावन व्हांवपाक लागला. आतां ते लोकांक जनतेक लुट्टाले ते लुट्टाले, आतां ते स्वताच्या आमदारांक माजी आमदारांक आनी माजी मंत्र्यांकूय लुटून पडल्या. आनी अशी परिस्थिती निर्माण जाल्या की ते परिस्थितीन म्हाका दिसता आज सगळे कडेन एक कन्फ्युजनाचें वातावरण निर्माण जालां. कित्याक जो पर्यंत इन्क्वायरी जावची ना तो पर्यंत तो कोण मंत्री सो दुसऱ्या बीजेपीचे माजी मंत्र्या कडल्यान पयशे घेता हें कशें क्लियर जातलें. त्या खातीर आमची मागणी आमी गव्हर्नरा कडेन केल्या की हे इन्व्हेस्टिगेशन CBI हँडओव्हर करचें आनी इम्पार्शियल इन्व्हेस्टिगेशन हातून जावचें. आनी आमी लिगल ऑप्शन्स एक्सप्लोर करता. गरज पडल्यार हाजें इन्व्हेस्टिगेशन सपोज गव्हर्नमेंट कांय प्रोएक्टिव्ह स्टेप घेना जाल्यार आमी कोर्टान वतले. कित्याक हें इन्व्हेस्टिगेशन जावन एक कोर्ट मॉनिटर्ड इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय. कित्याक हें आज भरपूर सिरियस गजाल आसा भ्रष्टाचारा बद्दल. आनी जी भ्रष्टाचार म्हाका दिसता आज देवानूच बीजेपीचो एक्सपोज करून दिला. आनी हाचे फुडें येता त्या काळान जी मस्ती हे सरकारान चलयल्या आमी पळयला ताड माड म्हणटा ते सांतिनेज देवूळ आसा, श्रद्धेचें स्थान आसा, थंय सब स्टँडर्ड काम केलां स्मार्ट सिटीच्या अंडर जी सुडाच्या अंडर. तें कोसळ्ळां, तें देवूळ पडपाच्या वाटेर आसा. जाल्यार अशे परिस्थितीन आज जे बीजेपीचे लोक आनी जे हिंदू धर्माचे रक्षणकर्ते म्हणटा तांचे जे सायलन्स आज आसा ही धार्मीक स्थळां अशी काबार करता बीजेपीचे सरकार डेलिबरेटली करता